नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो, प्रेयस टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण पाठ्यपुस्तक इयत्ता 5वी विषय इंग्रजी माय इंग्लिश बुक 5 या पुस्तकामधील BINGO बिंगो ही कविता अभ्यासणार आहोत. पान नंबर आहे 8. पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. चला तर विद्यार्थी बालमित्रांनो, Good day children, today we are going to learn the poem BINGO Bingo. Listen, learn, sing and play. ऐका, शिका, हे गाणे म्हणा आणि खेळा. Let us sing this poem. There was a farmer had a dog and Bingo was his name. There was a farmer had a dog and Bingo was his name. BINGO 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 and Bingo was his name. There was a farmer had a dog and Bingo was his name. INGO 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 and Bingo was his name. अंडरस्टूड. अशा तऱ्हेने आपण एक एक अक्षर कमी करून त्या ठिकाणी टाळ्या वाजवून पुढचे अक्षर बोलायचे आहे. जसे की There was a farmer had a dog and Bingo was his name. NGO 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 and Bingo was his name. There was a farmer had a dog and Bingo was his name. Geo 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 and Bingo was his name. There was a farmer had a dog and Bingo was his name. Oh 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 and Bingo was his name. अशा तऱ्हेने एक एक अक्षर गाळून त्या ठिकाणी टाळ्या वाजवायच्या आणि पुढचे अक्षर बोलायचे. असा हा खेळ तुम्ही खेळायचा आहे की नाही गंमत या खेळामध्ये? अंडरस्टूड स्टुडंट्स? समजलं बालमित्रांनो? मी परत तुम्हाला समजावून सांगते. याप्रमाणे एक एक अक्षर गाळत पुढील कडवी घ्यावी. जसे की क्लॅप क्लॅप NGO, क्लॅप 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 GO, क्लॅप 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 O. शेवटी O हे अक्षर राहणार. अशा तऱ्हेने तुम्ही करून पाहायचं आहे. अंडरस्टूड स्टुडंट्स? समजलं बालमित्रांनो? नाव वी सी व्हॅनिशिंग सेंटेन्सेस. लुप्त होणारी वाक्य, गायब होणारी वाक्य. रीड द फर्स्ट सेंटेन्स केअरफुली, देन कंटिन्यू टू रीड इट अलाउड, सेईंग द मिसिंग वर्ड्स टिल यू कॅन रीड द होल सेंटेन्स फ्रॉम मेमरी. पहिले वाक्य लक्षपूर्वक वाचा, नंतर गायलेले शब्द स्वतः म्हणत ते मोठ्याने वाचा. असे करत शेवटी पूर्ण वाक्य मनाने आठवून वाचा. या ठिकाणी एक एक शब्द गायब झालेला आहे. 2, 3, 4 असे शब्द गायब झालेले आहेत. द क्विक ब्राऊन फॉक्स जम्प्स ओव्हर अ लेझी डॉग हे वाक्य आहे. ह्या सेंटेन्सेसमधलं एक एक शब्द गायब होणार आहे. तो तुम्ही मनाने आठवून पुढे बोलायचा आहे, म्हणायचा आहे. लेट अस स्टार्ट. The quick brown fox jumps over a lazy dog. The quick brown fox jumps over a lazy dog. The quick brown fox jumps over a lazy dog. The quick brown fox jumps over a lazy dog. The quick brown fox jumps over a lazy dog. The quick brown fox jumps over a lazy dog. The quick brown fox jumps over a lazy dog. The quick brown fox jumps over a lazy dog. The quick brown fox jumps over a lazy dog. The quick brown fox jumps over a lazy dog. अशा तऱ्हेने आपल्याला हे वाक्य पूर्ण पाठ होते. अशा तऱ्हेने तुम्ही याची प्रॅक्टिस करायची आहे. अशा तऱ्हेने आज आपण
व्हॅनिशिंग सेंटेन्सेस अँड बिंगो पोएम अभ्यासली आहे. अंडरस्टूड स्टुडंट्स?